नमस्कार, मी मयुरेश कोंडू. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण अर्थ लावायचा प्रयत्न करतोय बजेटचा, जे अरुण जेटलींनी काही वेळापूर्वी मांडलेला आहे. वेळ आता आहे कृषी क्षेत्राची. कृषी क्षेत्राला काय काय मिळालं आहे. ज्यावेळेस अरुण जेटलींनी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली, जे 10 वेगवेगळे क्षेत्र त्यांनी निवडली होती, ज्याच्यामध्ये हे सरकार जास्त प्रामाणिकपणे आणि जास्त प्रयत्नपूर्वक काम करत आहे. त्यातलं पहिलं होतं कृषी क्षेत्र. खूप वेळ त्याच्यावर बोलले, पंतप्रधानांची प्रतिक्रिया आली त्याच्यावरही. सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधानांनी सुद्धा कृषी क्षेत्राचाच उल्लेख केला. महत्त्व सरकार देऊ पाहत आहे, पण ते खरं जे त्याला पाहिजे ते मिळालं का त्या क्षेत्राला, आपण विचारणार आपल्या तज्ज्ञांना. आपल्यासोबत असणार आहेत संजय पानसे, सोबतच आहेत रवी बोराटकर आणि त्याचबरोबर भूषणा करंदीकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत. कृषी क्षेत्रातल्या हे सगळे तज्ज्ञ त्यांचं मत मांडणार आहेत अर्थसंकल्पातल्या कृषीविषयक तरतुदींबद्दल. पण त्या अगोदर आपण जाऊयात, राजू शेट्टींची प्रतिक्रिया आलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. त्यांना काय वाटतं या तरतुदींबद्दल कृषी क्षेत्रासाठीच्या, ऐकूया. शेतकऱ्यांच्यासाठी फार मोठ्या काही तरतुदी केलेल्या नाहीत. कर्जाची मर्यादा वाढवली, याच्या व्यतिरिक्त काय फारसं केलं नाही. खरं तर देशामध्ये शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना द्यायला पाहिजे होती. त्याचबरोबर 0% व्याजानं कर्ज उपलब्ध होण्यासाठी त्याची मर्यादा वाढवली पाहिजे होती. त्याचबरोबर खरं तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे काही कर्ज आहे ते कर्ज संपवण्याची आवश्यकता होती. या संदर्भामध्ये सूतोवाच सुद्धा केलं. पीक विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पीक विम्याचा आता यावर्षी शेतकऱ्यांना अनुभव असा आलेला आहे की शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळते, उत्पादनाची हमी मिळते, परंतु किमतीची हमी मिळत नाही आणि त्याचबरोबर गुणवत्तेची हमी मिळत नाही. आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान होतं त्या नुकसान काही शेतकऱ्यांना मिळत नाही. यावर्षी काळी ज्वारी झाली, त्याचबरोबर सोयाबीन खराब झालं, परंतु उंबरठा एवढं उत्पादन आल्यामुळे शेतकऱ्याला विम्याचा संरक्षण मिळालं नाही. आणि अशा पद्धतीनं विमा कंपन्याचा फायदा होतो, परंतु शेतकऱ्याचा तोटा होतो. किती मार्क द्याल ह्या बजेटला 10 पैकी? मी या बजेटला जास्तीत जास्त 6-7 मार्क देईन. त्यामुळे राजू शेट्टी भाजपचे मित्र आहेत, म्हणजे मित्र पक्ष त्यांचा पक्ष आहे तसा, पण तरी सुद्धा नाराज दिसत आहेत. शेतकऱ्यांबद्दल काही भरीव काही केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. भूषणा करंदीकर, ते राजू शेट्टी म्हणतायत, आपल्याला पटतंय? मला असं वाटतं की केंद्र सरकारकडून किती अपेक्षा ठेवायच्या हा खरा पहिला प्रश्न आहे. कारण कृषी क्षेत्र हे केंद्र सरकार जे देतं ती एक दिशा आणि जे बदल घडतात त्याला एक गती देतं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर हे प्रत्यक्ष अंमलबजावणी जी असते ती राज्य सरकारची असते. त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या तरतुदी या ढोबळमानाने पाहिल्या पाहिजेत, नंबर 1. नंबर 2, त्या तरतुदींना फळं यायला खऱ्या अर्थाने पन इंटेंडेड खूप वेळ लागतो. 2004-5 साली पहिल्यांदा आली राष्ट्रीय फलोत्पादन योजना. त्याच्यात आपण असं केलं 10-11 साली आपण फलोत्पादन दुप्पट करू, फलोत्पादनाचं उत्पादन. तेव्हा आता 16.6 कोटी, म्हणजे 10-11 मध्ये आपल्याला 33 कोटी टनाची अपेक्षा होती. आज सुद्धा ते नाहीये, अजून 28 कोटी आहे. पण म्हणून केंद्र सरकारने ती जी तरतूद केली त्याची दृश्य फळं आपल्याला मिळतातच आहेत ना. त्याच्यामुळे माझ्या मते सर्वात मोठी तरतूद आणि जी सर्वात भविष्यात खूप चांगली ठरेल ती तरतूद ही याच्यातली आहे, ती जी ई मंडी आहे, नाम म्हणतात त्याला, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट किंवा राष्ट्रीय कृषी उत्पादन मंडी. या मंडीचा गुणात्मक आणि संख्यात्मक विस्तार. आणि परत एकदा मागची दोन्ही बजेट या सरकारची पाहिली तर त्यांचा सगळा रोख हा मुख्यतः व्हॅल्यू चेन्स, म्हणजे ज्याला आपण मूल्य साखळ्या म्हणतो, त्याच्यावर दिसतोय. आणि ते त्यांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर त्याच्याबरोबर चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं, त्यासाठी लोकांना उद्युक्त बनवणं याचाही दिसतो. याच्याशिवाय इतर ज्या 2-3 महत्वाच्या तरतुदी मला वाटल्या त्या अशा आहेत की याला काहीतरी एक कुठेतरी त्याला टार्गेट देतात. जसं मागच्या 2 अर्थसंकल्पात फार्मर्स ग्रुप, म्हणजे नाबार्डला त्याच्यासाठी पैसे दिले होते की फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या स्थापण्यासाठी. आता त्या कंपन्यांना या इनाममध्ये दे आर एनेबल्ड, म्हणजे ते आता सक्षम झालेले आहेत आणि याच्यात येऊ शकतील. फक्त जाता जाता एकच गोष्ट नमूद करावीशी वाटते की या 250 मंडी आहेत, त्याच्या 500 झाल्यात तर त्याच्यात महाराष्ट्र दिसावा आणि या मंडीला निदान एकदा तरी शरद जोशींचं नाव द्यावं. कारण महाराष्ट्रात हे सगळं, म्हणजे शेतीमालाला बाजारभाव देणं हे सगळं आंदोलन आपण केलेलं आहे. तर अशी अपेक्षा करते. या 250 महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रातली एकही मंडी नाही, पण येणाऱ्या 500 ते असावं अशी माझी इच्छा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की डेअरी सॉइल कार्ड जी त्यांनी आधी सांगितलेली होती, याच्यात एक
पूर्ण मला लिंक दिसते, पूर्ण हे दिसतं, म्हणजे की अदानं चांगल्या पद्धतीने वापरणं, अदानं म्हणजे इनपुट्स, म्हणजे मृदा असेल किंवा क्रेडिट किंवा पतपुरवठा असेल ते सक्षम करणं. पण परत एकदा नुसती तरतूद वाढवून होतं का? नाही. प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांनी ते जर चांगलं केलं तर निश्चित होतं. आमच्या घरगुती भाषेत सांगायचं झालं तर भरतकामाची मी आउटलाईन करून दिली. आता त्याच्यात कच्छी कशिदा कराल का कर्नाटकी कराल का सॅटिन स्टिच घालाल ते त्या राज्याचं त्यांनी सोडून दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की ही खूप भविष्यासाठीची ही आहे. त्याच्यात अजून एक छोटंसं इंटिग्रेशन पण आहे, स्पॉट मार्केट आणि कमॉडिटी मार्केट, आणि ते झालं तर त्याचाही फार मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. सर, मुख्य म्हणजे कर्ज पुरवठा किंवा पतपुरवठा जो शेतकऱ्याला येतो त्याच्याकडे सगळ्यांचं जास्त लक्ष असतं अर्थसंकल्प ज्यावेळेस येतो त्यावेळेस. हे सरकार म्हणजे त्यांनी जवळपास यावेळेस 10 लाख कोटीपर्यंत किसान क्रेडिटची जी आकडा वाढवलेला आहे. बाकी फसल विमा योजना त्यांनी आणलेली आहे, बऱ्याच नव्या योजना आणल्यात नाबार्ड मार्फत क्रेडिट सोसायटीजना लिंक करण्याच्या. या पुरेशा आहेत? आपलं म्हणणं काय? सर्वात प्रथम राजू शेट्टींनी जी टीका केली 3 मुद्द्यांवर, त्या टीकेशी मी बिलकुल सहमत नाही आहे. जे पतपुरवठा आत्ता जो या बजेटमध्ये अनाऊन्स झालेला आहे त्याची रक्कम 10 लाख रुपये एका व्यक्तीमागे जाते. राजू शेट्टींची मागणी 0% शेतकऱ्यांना द्यावं, त्याच्यामध्ये जी सबसिडीज दिली जाते ती सबसिडीज मार्केटच्या दरापेक्षा नेहमीच कमी असतो शेतकऱ्यांचा पतपुरवठा. त्यामुळे हा पहिला जो आहे, जेव्हा कृषी क्षेत्राची वाढ ही 4.1% झालेली आहे, चांगल्या पावसाळ्यामुळे म्हणा और दुसऱ्या कुठल्या कारणांमुळे म्हणा, त्यावेळेला कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठ्याची गरज असते. ही वित्त पुरवठ्याची गरज नेमकी त्यांनी ओळखली आहे. त्याच्यासाठी 10 लाख रुपये पर पर्सन, म्हणजे 10 लाख कोटी ही जी आहे, ही जर रक्कम पण पाहिलीत तर एवढी पतपुरवठा करण्याची तयारी दिसते आहे. टोटल ॲलोकेशन जे ग्रामीण क्षेत्रासाठी झालेलं आहे, त्या ग्रामीण क्षेत्रासाठी केवळ कृषी डायरेक्टली न बघता सडक, वीज म्हणा, घरं म्हणा, 1 कोटी घरं म्हणा, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आपल्याला जो दिसणार आहे, त्या परिणामाचा हा जो परिणाम आहे, हा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कन्झम्पशन वाढवण्याचा आहे. ग्रामीण क्षेत्रात गुंतवणूक करणं म्हणजे त्याचं कन्झम्पशन वाढवणं, हा एक मोठा परिणाम असतो. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग विमा क्षेत्रामध्ये. विमा क्षेत्रामध्ये खासदार राजू शेट्टी म्हणतायत की प्राइस डिफरन्सेसमध्ये विमा द्या. तर हे अगदी प्राथमिक अवस्था आहे की ही नैसर्गिक आपत्तीचा विमा असतो, प्राइस डिफरन्सेसमुळे असणारा विमा असता नाही. त्यामुळे जेव्हा काळी ज्वारी होते तेव्हा हवामानामुळे, जास्त पावसामुळे, तेव्हा नक्कीच विम्यामध्ये पैसे परत मिळतात. त्यामुळे त्यांनी तपासून परत एकदा पाहावं. पंतप्रधान विमा फसल योजनेमध्ये 50% कव्हरेज करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. राजू शेट्टी ज्या मुद्द्यांवर टीका करू पाहतायत किंवा या गोष्टी पूर्ण केल्या आहेत अर्थसंकल्पानं, तुम्हाला ते पटत नाही आणि बऱ्यापैकी ह्या पूर्णपणे ते किंवा तुमच्या अपेक्षा तरी कृषी क्षेत्रासाठीच्या या अर्थसंकल्पानं पूर्ण केल्या असं म्हणायचं. दुसरी गोष्ट, माझी एक टीका महत्वाची यामध्ये आहे, ह्या नरेगाच्या योजनेमध्ये. नरेगाची योजनेमध्ये आम्हाला अपेक्षा होती, मोदी सरकार जेव्हा आलं तेव्हा हे नरेगा नष्ट होईल. इनफॅक्ट त्यांनी लोकसभेमध्ये भाषणामध्ये सांगितलं होतं की ही योजना छोट्या प्रमाणात चालू ठेवीन, ह्याचा डोल वाजवून कशी चुकीची आहे ती दाखवण्यासाठी. पण त्याच्यावर त्यांनी जास्त अलोकेशन केलंय आणि त्याचा परिणाम कृषी क्षेत्रातील मजुरी वाढवण्यामध्ये होतो, मजुरीचा दर वाढवण्यामध्ये होतो. हा मजुरीचा दर वाढवण्यासाठी नरेगाची योजना जी आहे त्याला जास्त प्रमाणावर करणं आणि ते भ्रष्टाचाराचं कुरण आहे. या 2 भागांमध्ये त्यांनी ह्या योजनेकडे इतकी अशा रीतीने बघायला नको होतं. ठीक, रवी बोराडकरांकडे जाऊयात. मागच्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात जास्त चर्चा ज्या घोषणेची झाली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे 2020 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न भारतातलं दुपटीनं वाढवायचं होतं. मोठं स्वप्न होतं ते. या अर्थसंकल्पातल्या घोषणा बघता त्या रस्त्यावर आपण चाललो आहोत, ती स्वप्न जवळ येत आहे की नेमकं आपण भरकटलो? मला असं वाटतं की या अर्थसंकल्पात देखील म्हणजे सरकारचा हा जो संकल्प आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं, त्या दिशेने मला वाटतं काहीतरी ठोस पावलं उचलली आहेत. म्हणजे खरं तर त्यांची प्राथमिकता अर्थमंत्र्यांनी दिली की पहिल्यांदा त्यांनी कृषी क्षेत्राबद्दलच ते बोलले आणि दुसरं आत्ताच जसं यांनी सांगितलं की एकंदर म्हणजे कृषी किंवा ग्रामीण आणि सगळ्या इतर क्षेत्रांबद्दल त्यांनी जे अलोकेशन आहे जवळपास 24% यावर्षी वाढवलेलं आहे.
आणि वाढवून ते जवळपास 1,87,200 म्हणजे काहीतरी इतकं असं प्रचंड अलोकेशन यावर्षी केलेलं आहे. आणि यासोबत म्हणजे फक्त असं केलेलं नाही तर जसं मुद्दाचा खूप म्हणजे उत्तम मुद्द्यांनी काढला होता की माती परीक्षण फार महत्वाचं आहे. त्याच्यावरही जोर देत ते करण्याकरता केव्हीकेच्या थ्रू 100 मिनी लॅब्स या देखील त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. आणि यासोबत म्हणजे इन्शुरन्सचं सेक्टर त्यांनी म्हणजे क्षेत्र वाढवलं आहे. आणि यानंतर इरिगेशन करता नाबार्डला फार मोठी तरतूद त्यांनी केलेली आहे मायक्रो इरिगेशन करता, कारण तो फार महत्वाचा इनपुट आहे. आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचं जे अलाइड उत्पन्न आहे ते वाढणं अतिशय गरजेचं आहे. नुसतं शेतीवर अवलंबून न राहता बाकी असेल, त्यामुळे डेअरी प्रोसेसिंग करता त्यांनी 3 वर्षात 8,000 कोटी आणि पहिल्या वर्षी 2,000 कोटीची तरतूद नाबार्ड करता केलेली आहे. माझ्या मते हे देखील महत्वाचं आहे. आणि याबद्दल मला फक्त असं वाटतं की त्यांनी पूर्ण संलग्नित असा चांगला विचार केलेला आहे, एकत्रित विचार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आता मनरेगावर टीका झाली, पण इव्हन मनरेगाला देखील चांगल्या पद्धतीने वापरून त्यांनी शेततळी गेल्या वर्षी केली होती. ते उद्दिष्ट त्यांचं पूर्ण झालं आहे, कदाचित जास्त होणार आहे. तर अशा प्रकारचे काही विधायक कामं देखील त्या योजनेत करून घेता येतात आणि त्या दृष्टीने देखील याच्यामध्ये प्रयत्न करण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली. तो जो मुद्दा जो तुमच्या बोलण्यात पण मगाशी आला होता की शेती आधारित उद्योग, अगदी डेअरी असतील किंवा मंडई असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये कितपत मूळ शेती शेतकऱ्याला कर्ज देण्याबरोबरच आणि उत्पादन वाढवण्याबरोबरच हे जे बाकीचे उद्योग आहेत त्याला किती या अर्थसंकल्पामध्ये महत्त्व दिलेलं वाटतंय? मला असं वाटतं त्यांनी प्रक्रिया उद्योगाचा तर उल्लेख केलाच, एवढाच नाही तर ग्रेडिंग सेंटर्स, पॅकिंग सेंटर्स, म्हणजे मी परत एकदा की ज्याला व्हॅल्यू चेन अप्रोच दिसतोय तोही त्यांनी केला. त्याच्याही पेक्षा अजून मला महत्त्वाचं वाटतं की त्यांनी जसं माझ्या इतर सहकाऱ्यांनी सांगितलं की जी इतर क्षेत्रातली तरतूद आहे, उदाहरणार्थ जी ट्रान्सपोर्टची तरतूद आहे, मल्टी लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टसाठी तरतूद आहे, याचा स्पिलओव्हर शेती क्षेत्रावर खूप होणार आहे. स्किल फाउंडेशनचा उपयोग शेती क्षेत्रावर खूप होणार आहे. आता फूड प्रोसेसिंगमध्ये प्रचंड खरी गरज आहे ती प्रशिक्षित मनुष्यबळाची. त्याला एक ते काहीतरी उत्तर देऊ पाहतात. थोडक्यात परत एकदा की शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीने करायचं ही थीम ठेवून त्याच्या भोवती हे रचलेले जे काही उपाय आहेत ते योग्य दिशेने चाललेत असं वाटतं. पानसे सर, मग जसं कोरडकरांच्या बोलण्यामध्ये आता उल्लेख आला की केवळ शेती क्षेत्रासाठी किंवा कर्ज यासाठी किंवा विमा योजनेसाठीच नव्हे तर रुरल ग्रामीण भागासाठी जे तरतूद केली जाते त्याचा परिणाम शेवटी अल्टिमेटली शेती आधारित अर्थव्यवस्थेला आणि त्याच लोकांना सगळ्यांना होतो. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी जवळपास 133 किलोमीटर रस्ते रोज बांधले जात आहेत, आश्चर्यकारक वेग आहे असा दावा केंद्र सरकारकडनं केला जातोय. 19,000 कोटी रुपये त्याला दिलेले आहेत. या बाकीच्या सगळ्या योजना ज्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटच्या आहेत ग्रामीण भागाला केंद्रस्थानी देऊन त्याचा परिणाम शेतीवर होईल असं आपल्याला वाटतं? त्याही तितक्याच महत्वाच्या आहेत? महत्वाच्या तर नक्कीच आहेत. एक तर मार्केट ॲक्सेस म्हणजे त्या एपीएमसीज आणि मार्केट ॲक्सेससाठी सडक हे तर खूप महत्वाची गोष्ट आहे. वीज ह्याच्यात त्यांनी दिलं होतं की प्रत्येक खेडं हे इलेक्ट्रिफाईड होणार आहे, हे पण एक महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर हा जो स्पॉट मार्केट आणि कमोडिटीज मार्केटचा एक विषय त्यांनी जो एका लाईनमध्ये मांडला, यांनी पण उल्लेख केला, त्याच्यामध्ये एक पार्श्वभूमी समजणं महत्वाचं आहे. प्राईम मिनिस्टर मोदी जेव्हा NISM मध्ये आपल्या वाशीला सेबीच्या एका ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटनाला आले होते, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की ही कमोडिटी एक्सचेंजेस आत्ताची हे महागड्या दागिन्यांसारखी झालेली आहेत. का महागड्या दागिन्यांची झाली आहेत? त्याच्यावर असलेले भाव, त्याच्यामध्ये जे काही व्यवहार चाललेले आहेत डेरिव्हेटिव्हचे मेनली, त्याचा आणि प्रत्यक्ष शेतीमध्ये असलेल्या व्यापाराचा काही संबंध उरलेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु हा जो भाग आहे हा भाग कशा रीतीने ह्याचं इंटिग्रेशन करावं, हे स्पॉट मार्केट ज्याला एपीएमसीज त्याला स्पॉट मार्केट म्हणतात आणि डेरिव्हेटिव्ह हे कमोडिटीजमध्ये असतं ते म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ उद्या कापसाच्या शेतीसाठी शेतकऱ्याला जर कापूस लावायच्या वेळेला कळलं की मी कितीमध्ये हा विकू शकतोय, हे त्याला कमोडिटी एक्सचेंजमध्ये कॉन्ट्रॅक्ट करता आलं की मी आता हा कापूस लावणारा मी हा 4,000 रुपयाला विकू शकीन आणि असं तो कॉन्ट्रॅक्ट करू शकला, ते इंटिग्रेशन करण्याची पावलं यांनी आता उचललेली आहेत. हे एक महत्वाची स्टेप तुम्ही लक्षात घ्या की अशा रीतीने मार्केट ॲक्सेस जे मिळणं हे आतापर्यंत कुठे शक्य झालेलं नव्हतं. कोरडकर सर, मला एकंदरीत तुमच्या तिघांच्या प्रतिक्रियेपासून असं वाटतंय की बऱ्यापैकी तुम्ही या क्षेत्राला दिलेल्या प्राधान्याबद्दल समाधानी आहात, पण तरी मग कोणत्या गोष्टी अशा राहिलेल्या आहेत ज्या आता आल्या असत्या तर बरं झालं असतं, अधिक वेग मिळाला असता? मला असं वाटतं की नोटबंदीनंतर सगळ्यांच्या अपेक्षा या जरा वाढल्या होत्या,
पर्टिक्युलरली शेतकऱ्यांचा. आणि ग्रामीण भागाला याचा खूप आणि- फटका बसला आणि ते रिपोर्ट झाल्याने असंही बऱ्याच जणांचा आक्षेप आणि आरोप आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे कमीत कमी जे कोरडवाहू क्षेत्रातले शेतकरी आहेत किंवा ज्या भागात शेतकऱ्यांना जास्त नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी लोकांना काही कर्जमाफी किंवा त्याच्याकरता काही विशेष तरतूद आहे ना, किंवा जसं आता त्यांना सध्या जरी इंटरेस्ट रेट हा कमीच असला तरी देखील त्यात देखील काहीतरी त्यांना म्हणजे करता आलं असतं. त्या एकाच्यामध्ये शेतकऱ्यांना जरा आज जास्त दिलासा देता आला असता असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे अजूनही तिथे बरंच काही केलेलं आहे, पण शेती करता इन्फ्रास्ट्रक्चर करता अजून काही जास्त करण्याची गरज होती. जसं बाकी त्यांनी प्लॅन केलेलं आहे, जसं डेअरी करता त्यांनी म्हटलं आहे की 2000 कोटी वर्षाला देणार, एकंदर 3 वर्षात 8000 कोटीचं डेअरी करता तरतूद केली आहे नाबार्डच्या थ्रू. तशी त्यांना म्हणजे प्रत्येक शेताला जसा रस्ता हवा असतो किंवा प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोचवायचं असतं, या गोष्टी करता जर का त्यांनी काही ठोस तरतूद केली असती, कारण अजूनही आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये विजेचा प्रॉब्लेम आहे, शेतीपर्यंत पाणी पोचत नाही आहे आणि शेतीपर्यंत रस्ता नाही आहे. तर बाकी जसं त्यांनी मिशन मोडमध्ये टाकलं तसंच एखादं मिशन करून जर का काही ठोस त्यांनी केलं असतं तर अजून जास्त चांगलं झालं असतं. करंदीकर मॅडम. मला असं वाटतं की जगभर शेती कृषी हा पोषणाशी संबंधित असा विषय आणि अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन म्हणून बघितलं जातं. मागच्या वर्षीच्या त्यांच्या बजेटमध्ये डाळींना महत्त्व देऊन अधिकाधिक आपला आहार डायव्हर्सिफाय वेगळा करण्याची प्रयत्न त्यांनी केलेला होता. तो मला इथे कुठेतरी तुटलेला दिसतोय. भारतात कुपोषण विशेषतः स्त्रिया मुलांमध्ये इतके असताना त्यांनी हा महत्त्वाचा धागा सोडायला नको होता आणि त्याच्यावर कुठेतरी ठोस कार्यक्रम मिशन सारखाच असावा असं मला वाटत होतं. त्या बाबतीत माझी निराशा झाली. पण हां बोला. इथे नमूद करावं असं वाटतंय की मला सगळ्यात हायचं काय वाटलं तुम्हाला सांगतो की याच्यात आणखी स्कीम्स अनाऊन्स केलेल्या नाहीये. शरद जोशी नेहमी म्हणायचे शेतकरी संघटनेचे की ह्यांना ना स्कीम या रोग झालाय म्हणे. तर जास्त स्कीम करणं, नवीन स्कीम्स करणं, समाजवादाकडे आणखी वळणं म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीवर आणखी बसणं आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठीवर उठणं म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी कृषी क्षेत्रासाठी कमीत कमी योजना करणं. त्या योजना जास्त वाढवल्या नाहीयेत हे त्या सरकारचं कौतुक करणार. आणि पूर्वी सुरू असलेल्या योजना ताकद देणं, त्याचा आवाका वाढवणं. नरेगा बंद केली नाही हे एक खेदाची गोष्ट आहे. एक अगदी जाता शेवटचा प्रश्न, एवढं कृषी क्षेत्रावर जास्त भर सगळ्यांचं म्हणणं असं होतं की उत्तर प्रदेशच्या आणि पंजाबच्या निवडणुका बघून त्याच्याकडे जास्त भर दिला जाईल, तो दिलाही गेला. आपल्याला वाटतं की राजकीय कारण पण त्याच्या मागे आहे? मला नेमकं असं कळलं नाही. मला नाही वाटत आहे की अशा रीतीने राजकारणासाठी याचा असा वापर केलेला आहे असं मला नाही वाटत. असं प्रत्यक्षरित्या तर कुठल्या राज्याला किंवा कुठल्या स्पेसिफिक ठिकाणी असा त्याचा उपयोग काय दिसत. बहुसंख्येने कृषीप्रधान राज्य आहेत म्हणून विचारलं. कोरटकर सर. मला असं वाटत नाही, कारण असं आहे की शेवटी रोजगार निर्मिती हा देखील सरकारचा एक उद्देश आहे आणि 50%च्या जवळपास रोजगार तुमचा म्हणजे आणि तुमचं एकंदर पॉप्युलेशन हे ग्रामीण भागातलं शेतीशी संबंधित असं आहे. त्यामुळे या भागावरती जास्त जोर देणं हे मला वाटतं क्रमप्राप्तच आहे, काही इलेक्शन म्हणून वगैरे केलेलं नाही. पण प्रत्येक खेडं विजेनी इलेक्ट्रिफाय करणं आणि रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणे भरीव तरतूद करणं हे जर कोणी प्रचारामध्ये वापरत असेल तर त्याला हे उत्तर नक्कीच आहे. बरोबर. मग त्याला आपण डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिटिक्स त्याला इथे स्कीम म्हणजे डिजी गाव आलं की एक्सपोजर एवढं वाढतं शेतकऱ्यांचं, ते आपोआपच खूप काही शिकतात. आणि मागच्या 3 वर्षातलं तुम्ही बघा, त्यांचा प्रत्येक वेळी रोख हाच राहिलेला आहे आणि तो पुढे वाढत गेलेला आहे. त्याच्यामुळे हे काही राजकीय निवडणुकांसाठी असं वाटत तरी नाही. पण एकंदरीत मतितार्थ किंवा निष्कर्ष जर या चर्चेचा आपण काढला तर कृषी क्षेत्राला प्राधान्य सरकारने पण दिलं, प्रायोरिटाईज त्यांनी ते केलंच होतं आणि त्याला बऱ्यापैकी समाधानकारकरित्या ज्या अपेक्षा सगळ्यांनी मांडल्या होत्या त्या समाधानकारीरित्या पूर्ण केल्या गेल्या असं म्हणता येईल. एक छोटासा ब्रेक घेतोय अर्थ बजेटचा या कार्यक्रमामध्ये, परत येत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इंडस्ट्री सेक्टर, औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी, परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी या सरकारनं काय केलेलं आहे या अर्थसंकल्पात त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. पण एक ब्रेक घेतो. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.